आई, अहो हे काय, तुम्ही अजून फ्रेश नाही झालात? हरकत नाही, तुम्ही आधी बिस्किट आणि चहा घ्या, बरं वाटेल तुम्हाला. नकोय मला. आई, अहो असं करून कसं चालेल? तुम्ही रात्रभर जागे आहात, शिवाय पोटात अन्नाचा कण नाहीये. खाऊन घ्या, बरं वाटेल. आई, अहो आजारी पडायचंय का तुम्हाला? आई, आता बाबा बरे होऊन घरी येतील तेव्हा तुमची तब्येत बरी असायला हवी की नाही? डॉक्टरांनी काय सांगितलंय लक्षात आहे ना? हे बरे होऊन घरी येतीलच, पण नेत्राही याच घरात आहे आणि इंद्राणीने तर सांगितलंय. आई, तुम्ही पॉझिटिव्ह गोष्ट का बघत नाही आहात? अहो नेत्रा वेळेवर इथे आली, ती आली, तिने बाबांना त्या अवस्थेत पाहिलं म्हणून त्यांना आपण वेळेवर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो ना. आणि आई, नेत्रामुळे बाबा सुखरूप आहेत हे तुम्हाला का लक्षात येत नाहीये? पण इतक्या रात्री नेत्रा आमच्या खोलीत का आली होती या प्रश्नाचं उत्तर नेत्राने अजून दिलेलं नाही. माझ्या मनातली शंका खरी असेल तर मला आता काहीतरी पुरावा नक्कीच सापडेल इथे. देवी आई, मला माफ कर. मला माहिती आहे हा मार्ग चुकीचा आहे, पण आता माझ्याकडे काहीच पर्याय नाही आहे.
भाऊजी बाबा कसे आहेत आता? तसे बरे आहेत, पण 24 तास अंडर ऑब्झर्वेशन असतील. तेजस आणि तन्मय थांबलेत. अद्वैती पोचलच असेल. मी फ्रेश होऊन जातोय. हो अगं, आता काळजी करण्यासारखं नाहीये काही कारण. आई बऱ्या आहेत ना? हो. भाऊजी तुम्हाला चहा देऊ का? नाही नको, आलोच मी. तू चहा ठेवतेच आहेस तर माझ्यासाठी ठेव थोडासा. तूच करशील का? मला जरा काम आहेत. झालं तुझं समाधान? तुझ्यामुळे वाचलाय तू. हळू बोल, म्हातारी आहे ती. हळू तुझ्यामुळे वाचलाय तू. हळू बोल. हॉलमध्ये होता पण ऐकेल ना कोणीतरी. ते मला काही माहित नाही. पद्माकर राजाध्यक्ष ह्या घरात जिवंत येता कामा नये. कसं शक्य आहे ते? हॉस्पिटलमध्येच मार त्याला. वेड लागला नाहीये ना तुला? सीसीटीव्ही कॅमेरे असतात तिथे. हे बघ, पद्माकर राज्याध्यक्ष मेला एवढंच मला तुझ्या तोंडून ऐकायचं. इंद्राणी, पैसे घेताना कारण नाही सुचली तुला? कारण नाहीये ती. मग तू जिवंत काय अजून? पैसे घेतले तुझं कामही होईल. जरा शांत.
इथे काय करतेस? कपाटाला का हात लावलास? काय शोधत होतीस? माझा एक ड्रेस सापडत नव्हता. मला वाटलं इथे राहायला असेल म्हणून बघायला आले होते. काही नाहीये तुझं इथे. सापडला ना तर आणून देईन मी स्वतः. मनोरमा आजी, इंद्राणी ताईंकडे मनोरमा आजीचा फोटो आहे. याचा अर्थ या दोघींमध्ये नक्कीच काहीतरी संबंध आहे. हे बघ बघ, तू शांत हो. मला कळतंय तुझे पेशन्स संपत चाललेत, मनावरचा ताबा सुटत चाललाय, पण वेळ जाईल ना थोडा.
त्रास कशाला करून घेतेस? मुद्द्याचं बोल. अगं मुद्द्याच बोलतेय. म्हाताऱ्याला उद्या डिस्चार्ज मिळणार आहे. अरे वा, ही गुड न्यूज सांगायला आलीस का तू इथे? ही गुड न्यूज नाहीये ग. गुड न्यूज ही आहे की म्हाताऱ्याला हार्ट अटॅक येऊन गेलाय. अजून तो रिकव्हर झाला नाहीये. हार्ट वीक आहे त्याचं. मग काय, त्याचाच फायदा करून घ्यायचा आपण आणि म्हाताऱ्याला संपवायचं. कोणाला काहीही संशय येणार नाही. म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? एखाद्याचा हार्ट रेट कसा वाढवायचा ना मला चांगलं माहितीये. त्यामुळे तू काळजी करू नकोस. तू बघत राहा म्हातारा कसा संपत जातो ते. शांत, विश्वास ठेव माझ्यावर. नेत्रा म्हणजे ही मनोरमा आजी. नेत्रा, तुझ्या मनोरमा आजीचा फोटो इंद्राणीकडे कसा? काय अर्थ आहे याचा? साहेब, तुम्हाला आठवतंय आबा काय म्हणाले होते? त्या माणसाने मनोरमा आजीला फसवलं तेव्हा मनोरमा आजी गरोदर राहिली होती. म्हणजे नेत्रा, असं असू शकतं की मनोरमा आजी इंद्राणीताईंची आई आहे. फक्त आता याची खात्री कशी करावी ते मला कळत नाहीये. काहीतरी मार्ग सापडेल नेत्रा. हो साहेब, मार्ग सापडायलाच हवा. मनोरमा आजी खरंच इंद्राणीताईंची आई आहे की नाही हे कळायलाच हवं. नेत्रा, हे सगळं अनबिलिव्हेबल आहे. नियतीने काय खेळ मांडला?